तर आता आम्ही चाललोय मस्त पैकी फिरायला. ही सगळी आमची मामाची मुलं आहेत. ह्यो हाय विराज, ह्यो कॅम्प्युटर दुरुस्त करतो. नाही सर काय करतो बोल, सांग काय करतो. जाऊ दे काय काहीतरी सॉफ्टवेअर इंजिनियर की इज्जत नाही खाली. सर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करतो. तरी मराठीत चुकलं माझं. आहे दुसरा आहे साई आणि आत्ताच नांदेड रिटर्न आहे. हो थांबा ओळखीच्या नादात आम्ही खाली गेलो असतो. आता बघा कंटेंट वाटला असता. बी राईड बी सेफ राईड. आहे ऋषी, याला तर तुम्ही नसेल ओळखत. लेकिन एक सेकंड गाडी चालवणारे आहेत अमय भोईटे साहेब. आणि खूप मोठं हे काय हस्ती आहे, खूप मोठी हस्ती. त्यांची हस्ती तुम्हाला बघायची असेल त्यांना स्नॅपचॅटला ऍड व्हा. बरोबर स्नॅप येतील तुम्हाला. आणि आहे आमची दीदी, ती मायक्रोसॉफ्ट मध्ये कामाला आहे, जॉबला आहे. आणि तिचा जेवढा हे एक दिवसाचा खर्च आहे तेवढा माझा पगार आहे. ऐसा क्या गुनाह किया लुट गई लुट गई. आणि ब्लॉगरचा श्रीमंत ब्लॉगरचा बर्थडे आज. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. थँक्यू. मला माहिती तुम्ही कमेंट करा. हॅपी बर्थडे सर, हॅपी बर्थडे. बिग फॅन सर. धन्यवाद नटवर. मित्रांनो अशा प्रकारे माझा बर्थडे तुम्ही विश करत असाल मला, नक्कीच करा विश. तेवढंच कमेंट पडेल, बाकी काय चला. आणि नवीन आला असेल चॅनल तर सबस्क्राईब करा. आणि चला आता मस्तपैकी डायरेक्ट पायथं दाखवतो तुम्हाला कसं आहे काढायचं. अशा प्रकारे आता थोडंसं अंतर राहिलंय आणि या थोड्याशा अंतरमध्ये आम्ही खूप मजा मस्ती केली. ती तुम्हाला सगळी दाखवू शकत नाही, तुम्ही एवढं पण बघत नाही. त्यामुळे आता आपण पायथ्याला गेल्यावर आपण जरा काय असेल ते ट्रेकिंग करायला सुरुवात करू. सो अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. स्टे ट्यून्ड. स्टे ट्यून्ड. हा मित्रांनो कुठेही फिरत असताना जरा सतर्क राहा. हातात काहीतरी ठेवा तुमच्या, कारण की आजकाल बिबट्या वगैरेंचं खूप सुसाट झालंय. बिबट्या खूप इकडे तिकडे त्यांना जागा नाही म्हणून आता ते आपल्या इकडे यायला लागले. ती ग्रुपनी फिरलं हा ग्रुपनी. तर मित्रांनो सतर्क राहा, काळजी घ्या स्वतःची. आणि आपल्या फॅमिली सोबत कधीच असल्या ठिकाणी फिरू नका. आणि बस झाला असता. मित्रांनो केंजळगड दिसतोय बघा या समोर. मला एक स्नॅप काढू दे. जाऊ दे. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही आलोय केंजळगडावर. आणि आता आम्हाला फक्त रूट गावानं झालाय की जायचंय कुठनं. मी तर आलो होतो, पण मी रायरेश्वरला आलो होतो, केंजळगडला नव्हतो आलो, त्यामुळे मला पण काय माहित नाही. कसं वाटतंय. आता शाळेच्या मागणं जायचं. त्या काकीने सांगितलं आम्हाला शाळेच्या मागणं जायचंय. सो मित्रांनो लवकर चला, आपल्याला सनराईज बघायचा आहे. गावात बघ साई. एक टप्पा पार केलाय आपण, थोडंसं अंतर राहिलंय. गड असं काय जास्त सर करण्यासाठी नाहीये, फक्त चढ आहे इथं जास्त, त्यामुळे दम लागतोय. शेवट पोचलो. तुम्हाला निसर्ग बघायचा आहे. हे बघा, वा काय कडक निसर्ग. मित्रांनो आयुष्यात कधी सातारा आला तर सातारा नक्की फिरा, कारण अशी लई ठिकाण आहेत जी माणसं अजून फिरली नाहीत. ती एवढी भारी ठिकाण आहेत, एकदम क्वालिटी. तुम्हाला बघायची का? ही बघा, ह्या केंजळगड. ह्यो केंजळगड आहे आणि केंजळगडचा हा पायथा. मित्रांनो थोडी गोष्ट सांगतो.
थोडंसं ज्ञान सांगितलं गतच मला. हा बघा, कामावतच सगळेच आणि कामावलं तर पाहिजेच, पण नुसतं एका खुर्ची बसून 10-10, 15-15, 20-20 वर्ष जर ती खुर्ची जवळपेक्षा थोडंसं तरी वेळ त्यातून जर फिरायला काढला तर तो तुमच्यासाठीच आहे. कारण की आयुष्य एकदाच आहे. म्हणतात 7 पिढ्या असते ती, पण कुणी बघितल्यात 7 पिढ्या? मी तर नाही बघितल्या आणि अजून कोणी बघितल्या पण नाहीत. तेव्हा आयुष्य एकदाच असं समजा, आणि कधी काय होईल कुणाचं काही सांगता येत नाही. त्यासाठी आयुष्य फिरण्यात पण घालवा. जेवढं कमावताल तेवढं त्याच्यापेक्षा निम्म का व्हायना फिरा. मित्रांनो तुम्ही बघू शकताय सनराईज बघायला थांबलो आम्ही, सगळे सनराईज बघायला थांबलोय. इकडं अमय, इच्छा गावा सायनाचा व्हिडिओ आधी काढायचं म्हणते. केस वगैरे नीट करायला हा केस वगैरे खरे तेवढे, नाही तर कोण दिसतो तू नको. अमय विराज खूपच दमलाय. कम्प्युटर इंजिनियर आयुष्यात कधी आला तर किंचगडला नक्कीच या. मस्त आम्हाला थोडासा लेट झाला, पण असू दे, लेट पण थेट कार्यक्रम एकदम परफेक्ट. इकडे दोमदारांनी मित्रांनो हे आफ्टर ट्रेक काय म्हणला तू? आफ्टर ट्रेक सीन्स. या अवघड शब्द मला नसता आला. एकदा तरी यावं लागतंय. तिकडे टाइम लॅप्स लावलाय आम्ही मित्रांनो, बघू शकताय. काय दिसतंय आता सूर्याकडे बघायला तर एकदम कडक. मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही नाश्ता करणार आहे मस्त पैकी. काय बडंग आहे आणि बडंगी आणि सांबर आहे, सॉरी सांबर आहे, चिंचचं पाणी. या गोष्टी काय म्हणायचे? अरे घरी हात नाही धुता खातात काय बी, आणि इथं आल्यावर हात धुवायचा. अरे येड्या, ही हात माझा ना चिखलाचा भरला ब्लॉक होता. चाललाय बोलायला लागलं. मित्रांनो तुम्ही आला पाहिजे काहीतरी. मित्रांनो हे दोघं भाऊ आहेत. किंवा आता रोक्यान ही डॉने पंडित. डॉनी नाही डॅनी. आलाय विचार पाणी सॉरी भाऊचा विचार दानका चाललाय काहीतरी ते आतापर्यंत. काय करत असं हा काश मी तुझ्या सोबत असतो. हो लागा, ही वय आता फिरण्याचं कोणाबर, आपण फिरतोय कोणाबर असं त्या डोक्यात चालायचं आहे ना. मित्रांनो आयुष्यात फॅमिलीसाठी वेळ नाही काढला, कुणासाठी वेळ काढला? हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. ज्यादा हो गया, ज्ञान ज्यादा हो गया. हे बघू शकता इकडे फोटोशूट चालू आहे. कुठेही जावा मुलींचं फोटोशूट चालूच असतात, मुलांचं नसतात. कारण की मुलं एन्जॉय करतात आणि मुली फोटो काढायला जातात. उदाहरण काय सांगताल तुम्ही की जिकडे जाईल तिकडे मुलं एन्जॉय करतात आणि मुली फोटो काढतात? तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर? नो कमेंट्स. नको कोणतरी वरडेल वाटतं. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. मित्रांनो अशा प्रकारे आता फोटो वगैरे सगळे झाले आमचं काढून फोटो व्हिडिओ. आता आम्ही अखेर चाललोय केंजळ गडावर. मित्रांनो तुम्ही जर वाई तालुक्यात असाल तर ही खाली कुठली गावं आहेत हे कमेंट करून नक्कीच सांगा. आता इथं पहिली गुहा लागली आपल्याला. नको जाऊ. मित्रांनो आत गेला, आत कसे तुम्हाला दाखवतो चला या. मित्रांनो बघू शकताय किती लांब आहे गुफा. जाऊ का? नाही हा? हात नाही काय. चला मित्रांनो आत गुफा आहे आज. आता आत काय असं दाखवण्यासारखं नाही त्यामुळं आत जात नाही. मित्रांनो पोच कशी बघा, खाली बायोडोटा देतो. पोच पण तशीच आहे, संपर्क साधा बायोडोटा देतो. अपेक्षा काय? अपेक्षा काय नको. अपेक्षा काय त्याला विचार अपेक्षा काय सांग ना. अपेक्षा काय? पोराचं काय टेन्शन नाही, पोरग कम्प्युटर दुरुस्त करतो. हे फोटो काढणारे आणि फोटो मध्ये असणारे आणि आम्ही बघणारे. मित्रांनो तुम्ही हे बघू शकताय, हे देवीचं मंदिर आहे आणि लवकरच आपल्याला इथं मोठं असं मंदिर बघायला भेटेल इथं. त्यामुळे इथं सगळं साहित्य आणून ठेवले त्यांनी, लाल दगड आणि इकडे सिमेंटचं वगैरे पाळवळ पोती ठेवलेली. लवकरच आपल्याला इथं बघायला भेटेल मस्त असं मंदिर.
प्रत्येक गड किल्ल्यावर तुम्हाला बघायला भेटेल हे चुन्याचा गाणं. हो सावकाश. हा चुन्याचं गाणं आहे केंद्रगडावरती. हाल बघ एकदा हलवून बघ, ताकद लावा बघ एकदा, हात लावून तर बघा. हा तुमसे ना हो पाएगा. नको बरकडन बिरकड सगळे एक होते. तर मित्रांनो इथं आम्हाला काहीतरी बघायला भेटले अजून. काय बघूया आपण. दारूची कोठार आहे आणि दारूची कोठार आहे. दारूचे व्यापारी पुढे आत गेलेत पहिले. सुरुवात त्यांनी केली आज जायला. पहिल्यांदा वास म्हणली. आता अजून काही नवीन ठिकाण भेटते बघायला, ते आपण बघूया. इकडे तुम्ही बघू शकताय हे रायरेश्वर आहे. रायरेश्वर किल्ला आणि बरोबर रायरेश्वरच्या पुढेच आपला हा केंजरगड आहे. वाई तालुक्यातले असे 2 किल्ले आहेत की जे समोर समोर आहेत आणि इथे खूप लोक येतात. मित्रांनो तुम्ही जर अशीच जर साथ दिली तर नक्कीच पुढचा ब्लॉग असा खूप भारी असणार आहे आणि खूप म्हणजे लॉंग रूटचा असणार आहे ब्लॉग. आणि अरे तिच्या सॉरी जरा पडलो जरा. पाणी कसं आहे माहिती? गार 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 गार. खालून गड खूप छोटा दिसतो पण वर आल्यावर कळतं की खूप भारी बघण्यासारखं इथे. ट्रेकिंग करताना सावधानी कर मित्रांनो. आणि आता खूप गोष्टी अशा कानावर पडायला लागलेत की लय अपघात व्हायला लागले. आणि असंच फोटो वगैरे काढण्यामुळे मी पण सतर्कतेनं फोटो काढतोय. अजिबात कडेला जास्त जात नाही. कडे थोडंसं सतर्क जागा ठेवूनच फोटो वगैरे काढतोय. व्हिडिओ आणि फोटो काढतोय. तुम्ही पण कुठं फोटो किंवा व्हिडिओ व्लॉग करत असेल, तुम्ही पण ब्लॉगर असाल माझ्यासारखं, तर सतर्कतेनं जरा सावधानतेने करा. तर मित्रांनो अशा प्रकारे खूप भारी असा आमचा हा ट्रेक झालाय. तर आपण सगळ्यांना विचारूया की केंजरगडला कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं आम्हाला? कसं वाटलं तुला? एक नंबर. टोटली वर्थ आहे ट्रिप. काय वर्थ. हा जरा इंग्लिशचं थोडंफार जरा. विराजला कसं वाटलं? विराज मस्त. ट्रेकिंग करून कसं वाटलं तुला? ऋषी मस्त. काय? छान वाटलं. तर खूप भारी असं वाटलं आम्हाला. आणि ह्यांच्याबरोबरचा पहिलाच आमचा, माझा तर हा पहिलाच ब्लॉग आहे आणि ट्रेक तर खूप एंटरटेनिंग असणार आहे. तुम्ही तर बघितलाच असेल आतापर्यंतचा ब्लॉग. कंटिन्यू बघा आणि इथून पुढे तुम्हाला खूप काही बघायला भेटणार आहे. तुम्ही जर आपल्याला सपोर्ट केला तर नक्कीच तुम्हाला काहीतरी अजून मोठ्याशा ठिकाणी किंवा लॉंग रूटला तुम्हाला बघायला भेटेल आमचा असा हा ब्लॉग. तर दीदी काय सांगशील तू? तुला कसं वाटलं फिरून? कुठला? मग इथं ऐकू आलं नाही. तर मित्रांनो इथपर्यंत जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला नक्कीच लाईक करा. भरपूर लोकांपर्यंत आपला हा ब्लॉग पोहोचवा. तुम्ही पण नक्कीच तुमच्या फॅमिली सोबत, फ्रेंड्स सोबत फिरत असतालच, त्यामुळे तुम्हाला हा ब्लॉग बघायला खूप मजा येईल. काय म्हणताय? बरोबर काय? बरोबर. आणि खूप सोपा ट्रेक आहे फॅमिली सोबत. बरं अबे साले. साई काय सांगतेस तू? तर नाही विचारलं. खूप सोपा असा ट्रेक आहे. जास्त अवघड नाहीये. फक्त थोडाफार पायऱ्या आहेत आणि चढ असा जरा चढील असा ही आहे ट्रेक आहे. त्यामुळे काय असं वाटत नाही. फक्त सकाळचं आहे म्हणजे मग तुम्हाला मस्त सनराईज दिसेल आणि दोन तुम्हाला हे कॉम्प्युटर दुरुस्त करतो. आयटी मध्ये कंपनीचं नाव. खूप भारी असा सनराईज दिसतो आणि खूप अख्खा वाई तालुका इथून दिसतो. तर तुम्ही नक्कीच जा आणि नक्कीच केंजरगडला भेट द्या. आणि फक्त इतरांनो इथं आलाच तर कधी कचरा वगैरे करू नका आणि सावकाश ट्रेक करा. काय इथं तुम्ही बघू शकता इकडे रेलिंग्स नाही तिथं काय, म्हणजे सुरक्षितेसाठी असं जास्त काही नाहीये. आणि कधी आलात तर फक्त सतर्कतेनं चाला, काळजी घ्या आणि ट्रेक करा.